गंगा बघितली, रामचंद्र प्रभूंना खूप आनंद वाटला. रामचंद्र प्रभू तिथे थांबले. लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं, लक्ष्मणा, गंगा बघितलीस ना? बघितली दादा. आपण जेव्हा यज्ञाच्या संरक्षणासाठी म्हणून विश्वामित्रांबरोबर निघालो होतो, वसिष्ठांबरोबर निघालो होतो, तेव्हा या गंगेच्या कितीतरी कथा गुरुजींनी आपल्याला सांगितल्या होत्या. आठवतं ना? आठवतं. गंगा ही पृथ्वीवर अवतीर्ण झाली, याला कारण रघुवंशच आहे. रघुकुलाच्या प्रयत्नामुळेच गंगा अवतीर्ण झाली. रामचंद्र प्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा, ही गंगा इथं आली, ही आपल्या कुळामुळे आली. मग कुणी कसं तप केलं, आपल्या कुळामध्ये कोण कोण पुरुष झाले, हे सांगत असताना अंशुमानाने काय तप केलं, दिलीपानी काय केलं, त्याच्यानंतर भगीरथांनी काय प्रयत्न केले, हे सगळं रामचंद्र प्रभू त्याला सांगतात, लक्ष्मणांना सांगतात. रघुवंशातल्या 3 राजांच्या प्रयत्नांचं फल म्हणजे गंगा आहे. 3 पिढ्या त्या गंगेकरता खर्च झालेल्या. आपल्या वाडवडिलांनी बांधलेला एखादा किल्ला, एखादा वाडा, एखादं घर आपण पाहताना त्यांच्या कर्तृत्वाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये जशी उदात्त भावना निर्माण होते, तसं गंगेकडे बघून रामचंद्रांना आपलं सगळं कुळ आठवलं. सगळं कुळ आठवलं. रामचंद्र प्रभू ते सगळं सांगतात. गंगेविषयी त्यांची चर्चा होते. तिथं थांबतात. गंगेचं स्नान झालं की रामचंद्र प्रभूंची पुन्हा संध्या होते. लक्ष्मण संध्या करतात. सुमंत्र बरोबर आहेत. घोड्यांना पाणी दाखवणं. रामचंद्र प्रभूंनी स्नान केलं, पाणी प्यायला म्हटलं की घोड्यांनी पाणी प्यायलं. आवश्यक तर चारा वगैरे घोड्यांना टाकून सुमंत्राची स्नान संध्या वगैरे सगळी झाली. रामचंद्र प्रभू तिथं बसले. तिथं जवळ शृंगवेरपूर नावाचं राज्य होतं. हे भिल्लांचं राज्य आहे. तिथं राज्य करणारा राजा गुहक किंवा गुह असे दोन्ही शब्द आहेत. रामचंद्रांचा हा मित्र आहे. रामचंद्र प्रभू शिक्षणाच्या कालामध्ये ज्या वेळेला मृगयेसाठी अरण्यामध्ये येत असत, त्यावेळेला या भिल्लांचा त्यांचा संबंध आलेला आहे. त्याने ते मैत्र जमलेलं आहे. रामचंद्र प्रभू तिथे येऊन बसले, थांबले गंगेच्या किनाऱ्यावर. गुहा हा राजा असल्यामुळे त्याच्या गुप्तहेरांनी त्याच्याजवळ बातमी जाऊन दिली की अयोध्येचे राजपुत्र रामचंद्र हे आपल्या राज्यात आलेत. गुहकाला खरं वाटलं नाही. कसा कसा एवढ्या मोठ्या राज्याचा राजपुत्र आपल्याकडे कशाला येईल, काय कारण आहे? नीट बातमी काढा. गुप्तहेरांनी बातमी काढली. मग सगळा इतिहास त्यांना कळाला. त्यांनी गुहाला येऊन सांगितलं की असं असं झालंय आणि 14 वर्ष त्यांना वनवास मिळाल्यामुळे, कर्तव्य म्हणून प्राप्त झाल्यामुळे ते वनवासात निघालेले आहेत, म्हणून आपल्याकडे ते थांबलेत. अभिषेक होणार होता पण गडबड झाली सगळी. ते निघालेले आहेत. रामचंद्र प्रभू एका वृक्षाखाली बसलेले आहेत. तेवढ्यात तो निषाद राजगुह तिथं पोचला. रामचंद्र प्रभूंची भेट झाली. त्याच्या बरोबर काही वृद्ध लोक होते, काही त्याचे मंत्री होते. सगळे आले. रामचंद्रांची भेट झाली. आनंद वाटला. त्यांनी नमस्कार केला. नमस्कार करण्याकरता गुह वाकला. रामचंद्र प्रभू एकदम उठून उभे राहिले आणि त्याने गुहाला वाकू न देता आलिंगन दिलं. रामचंद्र प्रभू म्हणाले, तुझी माझी मैत्री आहे आणि मैत्रीमध्ये नमस्कार करायचा नसतो. तू मी समान आहोत. तू जसा एक राजा आहेस तसा मी एका राजाचा राजपुत्र आहे. आलिंगन देण्याचं काही कारण नाही. भगवंताचं आलिंगन देणं हाच भगवंतानी केलेला सत्कार असतो. बरं वाटलं. बसले. काही सामान्य चौकशी झाली. कुशल मंगल विचारलं गेलं. बोलता बोलता अचानक त्या गुहाच्या नेत्रामध्ये डोळ्यामध्ये पाणी आलं.
भगवंताच्या वाट्याला, आपल्या मित्राच्या वाट्याला काय आलं या विचारानं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एक फार छान गोष्ट इथं वाल्मिकी रामायणाने आपल्याला सांगितली. निषादराज गुहाच्या डोळ्यात पाणी बघितल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी त्यांना विचारलं, काय झालं? नाही म्हणे, असं असं झालं. तुम्हाला काय अवस्था प्राप्त झाली? रामचंद्र प्रभू म्हणाले, ही अवस्था नाही, माझ्या जीवनाच्या कल्याणार्थ मला मिळालेली ही संधी आहे, आपण का सोडायची? उलट किती चांगलं झालं, मला किती कामं करता येतील, माझं जीवन कसं संपन्न होईल, हे सगळं रामचंद्र प्रभूंनी त्यांना समजावून सांगितलं. सहसा आपल्या समवयस्क आपला मित्र आपल्याला भेटला की सहसा आपल्या जीवनाचे रडगाणी गाणं हेच आपल्याला महत्वाचं वाटतं. रामचंद्र प्रभू चांगलं बोलले. निषाद राजाने रामचंद्र प्रभूंना सांगितलं, मी एक निश्चय घेऊन तुमच्याकडे आलोय आणि तो निश्चय मला तुम्हाला सांगायचा आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, ठीक आहे रे, ते नंतर सांगता येईल, एवढं काय त्याच्यामध्ये, बस जरा बोल माझ्याशी, काहीतरी बोलणं होईल इकडचं तिकडचं, मी पुढे निघून जाणारच आहे. नाही म्हणे, माझ्या अंतःकरणाने एक निश्चय केलाय, तर मला सांगावं वाटतं. रामचंद्र प्रभू म्हणाले, ठीक आहे, काय म्हणणं काय तुझं? गुहाने सांगितलं, मी एक विनम्र प्रार्थना करण्याकरता तुमच्याकडे आलोय. काय प्रार्थना काय? त्यांनी सांगितलं, तुमचा राज्याभिषेक होणार होता, तो काही कारणानं टळला, तुम्हाला वनवासात यावं लागलं. हे सगळं खरंय, पण तुम्ही आज आमच्या शृंगवेरपूर राज्यामध्ये आहात, तर आम्ही असा निश्चय करून आलेलो आहोत, आमची अशी विनंती आहे की तो राज्याभिषेक तुमचा टळला, म्हणून आम्ही असं ठरवलंय की आज तुम्हाला या देशाच्या राजावरती राज्याभिषेक आम्हाला करायचा आहे. या देशाचे तुम्ही राजे आहात, आम्हाला राज्याभिषेक करायचा आहे, आमची इच्छा आहे, आम्ही ठरवून आलेलो आहोत. आणि मी राजा आहे म्हणून मी केवळ मैत्रीपुरतं हे बोलतो असं समजू नका. माझ्या बरोबर मी माझ्या दरबारातले सगळे मंत्री, सगळे वृद्ध आणलेले आहेत, यांना तुम्ही विचारा. आम्ही हा प्रस्ताव पारित करून घेतलाय आणि म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो आहोत की तुझा राज्याभिषेक आम्ही आज इथं करणार आहोत. मी सगळ्यांशी चर्चा केली आहे, सगळ्यांचा निश्चय आहे, सगळ्यांना आनंद आहे, त्यामुळे आजपासून तुम्ही आमचे राजे आणि आम्ही तुमचे सेवक. कोण मित्र आपलं राज्य दुसऱ्याला द्यायला तयार आहे? दोन राज्यामध्ये मैत्री असते असं आम्ही वर्तमानपत्रात खूप वेळेला ऐकतो, पण अशी मैत्री कुठं बघितली काय? तुमचा तिथला राज्याभिषेक टळला म्हणून मी माझं राज्य तुम्हाला देतो. गुहकांनी सांगितलं, तुम्ही म्हणाल ते आजपासून तुम्ही इथले राजे आहात. गुहक पुढे बोलले, आणि म्हणून मला इतका आनंद वाटतो. गुहक म्हणाले, त्या कैकेयी मातेचा मी आजन्म ऋणी आहे, आजन्म ऋणी आहे. काय त्या बाईला बुद्धी झाली, काय देवानी तिला अनुकूल बुद्धी दिली, माझं जीवन त्या बाईने धन्य करून टाकलं. अरे तिने तिच्या राज्यातून तुला घालवलं, पण मला एक असं अनमोल रत्न आज प्राप्त झालं. मी तिला अनंत वेळेला धन्यवाद देतो. रामचंद्र प्रभूने ते सगळं ऐकलं. तुम्ही आम्ही त्यांच्या ठिकाणी असतो तर लगेच हो म्हणालो असतो. रामचंद्र प्रभू म्हणाले, तसं नाही गुहा. वर असा मागितला गेलाय, माझ्या वडिलांकडून असा वर दिला गेलाय की मी 14 वर्ष तपस्वी वेशामध्ये दंडकारण्यामध्ये राहायचंय. शृंगवेरपूरला राहावं असा नियम नाही, असा वर दिला गेला नाही. मला दंडकारण्यात जायचंय, त्यामुळे मी तुझ्या राज्याचा आत्ता स्वीकार करू शकत नाही. खूप समजावून सांगितलं, रामचंद्र प्रभूंनी ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला जायचं असलं तर जा, पण मी तुमच्याकरता काही फळं आणली आहेत, त्याचा स्वीकार करा. रामचंद्र प्रभू म्हणाले, नाही, मला तुझी फळंही खाता येणार नाहीत, कारण मी वनवासाचं व्रत घेतलंय. या व्रतामध्ये कुणीतरी आणून दिलेल्या फळांचा स्वीकार मला करता येणार नाही. मी स्वतः तोडून आणलेल्या, मी लक्ष्मण किंवा सीतेने तोडून आणलेली फळं किंवा आम्ही काढलेली कंदमुळं याचाच आम्हाला स्वीकार करता येईल. दुसऱ्याने आणून दिलेलं अन्न आम्हाला वनवासामुळे खाता येणार नाही, त्यामुळे मी तुझ्या फळांचा स्वीकार करू शकत नाही, क्षमा कर.
गुहाने खूप विनंती पुन्हा केली. रामचंद्र प्रभूंनी फळं नाकारली. रामचंद्र प्रभूंनी त्याचं कारण देताना असं दिलंय की मला काय सांगितलं गेलंय आईकडून, 14 वर्ष दंडकारण्यामध्ये तपस्व्याच्या वेशात मला राहायचंय असं सांगितलंय ना. मग एक तपस्वी दुसऱ्या तपस्व्याने आणून दिलेलं आयतं खातो का? जर खात नसेल तर मला तुझं खाता येणार नाही, मी घेऊ शकत नाही, माझा नाईलाज आहे. गुहाला वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. त्याने रामचंद्र प्रभूंना सांगितलं, तुम्ही माझ्या राज्यात आलात पण मला तुमची साधी काही सेवा करता येऊ नये. काय माझं दुर्दैव आड आलंय मला कळत नाही. मला फार यातना होतात, तुम्ही माझी काही सेवा करून घेत नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, गुहा तुझ्या प्रेमाबद्दल माझ्या अंतःकरणात विकल्प नाही, पण मी घेतलेल्या व्रताचा तू विचार कर. माझं व्रत मला सांभाळलं पाहिजे, माझं कर्तव्य मला पार पाडलं पाहिजे. ठीक आहे, तुला काही द्यायचं आहे, माझी सेवा करायची आहे हे तू म्हणतोच आहेस ना, मलाही तुझा शब्द मोडवत नाही ना. मग मी एक मधला मार्ग करतो, माझ्या करता एक काम तू कर, मला बरं वाटेल. गुहाने सांगितलं, बोला ना, मी तर माझं सगळं जीवन तुमच्या चरणी समर्पित केलंय, राज्य देण्याची भाषा मी बोलतो, बोला काय करू तुमच्या करता. रामचंद्र प्रभू म्हणाले, मला काही नको, पण माझ्या रथाच्या घोड्यांना काहीतरी दाणा पाण्याची व्यवस्था कर, मला काही नको तुझ्याकडून, तेवढं कर. त्यांनी सांगितलं, ठीक आहे. सगळी व्यवस्था झाली. सगळे भिल्ल रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाकरता तिथं जमले. गुहाची पत्नी तिथं आली. तिने जानकीला खूप विनंती केली, सीतामातोश्रीला घरी चला, अमुक करा. त्यांनी सांगितलं, नाही, गावात येण्याची मला परवानगी नाही, माझे पती जिथं जाणार नाही तिथं मी जाऊ शकणार नाही, मी येणार नाही. मग काय करायचं आता? मुक्काम तर इथेच करायचा आहे, गंगेच्या किनाऱ्यावरती. इंगुदी वृक्ष तिथं होता. इंगुदी नावाचा एक वृक्ष आहे, त्याची सावली जरा गाढ असते आणि रात्रीच्या वेळेला त्या झाडाखाली राहण्यात आपल्याला दोष नसतो. एरवी दिवसा झाडाखाली बसावं, रात्री बसू नये असं आपण म्हणतो, कारण दिवसा ती झाडं ऑक्सिजन सोडतात, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. पण 3 झाडं अशी सांगितली आहेत वनस्पती शास्त्रामध्ये की ती 3 झाडं आपल्या जीवनामध्ये कधी कार्बन डायऑक्साईड सोडत नाहीत. एक आहे तुळस, दुसरी आहे आवळी आणि तिसरा हा इंगुदी नावाचा वृक्ष आहे. रामचंद्र प्रभूंनी त्या झाडाखाली राहायचं ठरवलं. आता राहणार म्हणल्यानंतर या भिल्लांना असं वाटलं की राहणार म्हणजे आता इथे एक 4-8 महिने, 14 वर्ष जायचे, एखादा चातुर्मास इथं काढतील. म्हणून ते सगळे भिल्ल जमले. त्यांनी रामरायाकरता झोपडी उभी केली, बाकीच्या सगळ्या गोष्टी उभ्या करून दिल्या. सुंदर अशी झोपडी त्याने तिथं उभी केली. त्याला एक कुंपण तयार केलं. रामचंद्र प्रभू तिथं झोपले, सीता मातोश्री तिथे झोपल्या. लक्ष्मण मात्र त्यांचं रक्षण करत बाजूला उभा होता. आणि मग गुह तिथं आला आणि लक्ष्मण आणि गुह हे दोघे मग तिथं गप्पा मारत बसले. आता तिथं त्यांचं जे बोलणं आहे ते 2 ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी तिथं आल्या आहेत, पण आपल्याला जे अनुकूल आहे ते आपण घेऊया. स्थितस्य गतिश्चिंतनीया या नियमाप्रमाणे आपल्या समोर जे आहे ते आपण घेऊया. एका ठिकाणी असं वर्णन आलंय की गुह तिथं आल्यानंतर लक्ष्मण आणि गुह यांच्यामध्ये काही संवाद झाला आणि त्याच्यामध्ये लक्ष्मणाने आपल्या अंतःकरणातला विषाद प्रकट केला. आणि एके ठिकाणी वर्णन असं आलंय की गुह तिथं आला आणि लक्ष्मण आणि गुह यांच्यामध्ये चर्चा होताना लक्ष्मणाने गुहाला काही चांगला उपदेश केला. लक्ष्मण गुहाला सांगतात, आमच्या वाट्याला हे दुःख आलं, या दुःखाकरता कोणाला जबाबदार धरण्याचं कारण नाही आहे. गुहा एक लक्षात घे, आपल्या जीवनामध्ये येणारी सुखदुःख ही आपल्या कर्मानं आपल्याला प्राप्त होत असतात. कोणी बाहेरून आम्हाला सुखदुःख आरोपित करत नाही. आपलीच कर्म कुठेतरी प्रारब्ध वशामध्ये आपल्या समोर दुःख रूपानं उभी राहतात.
कर्म केलं आणि ते कुठेतरी अभिमानानं आणि फलासक्तीनं केलं की त्या कर्माचं काहीतरी फल तयार होतं, ते फल आपल्या संचितात जमा होतं आणि ते संचित ज्या योग्य वेळेला प्रारब्ध रूपानं आपल्या समोर येत असतं. प्रारब्ध, क्रियमाण, संचित या संकल्पनांचा उपदेश लक्ष्मणाने गुहाला केला. अरे प्रारब्ध वाट्याला आलं म्हणजे नवीन, आम्ही न केलेलं, आम्हाला अकल्पित असं काहीतरी आमच्या जीवनात येतं असं समजण्याचं कारण नाहीये. प्रारब्ध म्हणजे तेच असतं, फक्त आमची कर्म आम्हाला नकळतपणाने फलरूपाने आमच्या डोळ्यासमोर उभी राहतात. काय प्रारब्ध आहे कुणाला माहिती, म्हणजे न केलेलं आपल्याला भोगावं लागतं ते प्रारब्ध नाहीये. केलेलं पण आम्हाला जाणवत नसलेलं आम्हाला भोगावं लागतं ते प्रारब्ध आहे. कधीतरी पूर्वी केलेलं आहे. पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवमिति स्मृतः. दैव शब्दाची व्याख्या करताना वसिष्ठांनी योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना असं सांगितलंय, आपणच गाजवलेलं कार्यकर्तृत्व देश काल वश होऊन, देश कालाचा विचार करून ज्या वेळेला आपल्याला चिरेण शीघ्रम वा लगेचच किंवा खूप काळानंतर जेव्हा आपल्याला प्राप्त होतं तेव्हा त्यालाच दैव किंवा त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्धाचा विचार सांगून झाला. मग प्रयत्नांना काही मूल्यच नाही का? प्रयत्नांना मूल्य आहे, म्हणून प्रयत्नवादाचाही विचार लक्ष्मणांनी सांगितला. सुख दुःख आपल्या पूर्व कर्मातून आपल्याला प्राप्त होतात वगैरे वगैरेचा काही उपदेश दिला. सुख दुःखाच्या संबंधानं त्या दोघांची तात्विक काही चर्चा झाली. ती सगळी चर्चा झाल्यानंतर संत संगतीमध्ये मग सत्कर्म कसं घडतं, इंद्रियांना विषयाची गोडी लागल्यानंतर जीवन अधपतित कशी होतं, या सगळ्याचा विचार बोलता बोलता सकाळ झाली. रामचंद्र प्रभूंना जाग आली, ते उठले. सीता मातोश्री उठल्या, दोघांनी गंगेचं स्नान केलं. पुन्हा दोघांची संध्या झाली, लक्ष्मणाचं स्नान झालं, सगळं झालं. झाल्यानंतर तो गुह तिथं उभा होता. भगवंताने त्याला बोलवलं. भगवान म्हणाले, गुहा तुला माझी सेवा करायची होती ना, एक सेवा सांगतो म्हणे. काय सेवा करायची? रामचंद्र प्रभू म्हणाले, काय झालंय, आम्हाला 14 वर्षाचा दंडकारण्यातला वनवास आमच्या आईने सांगितलाय, वडिलांनी सांगितलाय. आम्ही वल्कल नेसून बाहेर पडलोय, अलंकारांचा वगैरे त्याग केलाय, पण तुझ्याकडे एक काम आहे म्हणे. काय काम आहे? तो एक काम कर म्हणे, मला थोडी वस्त्र काळी मृत्तिका, थोडस दूध आणि वडाचा चीक आणून दे. कशा करता? अरे आईने मागितलंय मी तपस्व्याच्या वेशामध्ये राहावं. मग तपस्वी जर व्हायचं असेल तर हे माझे जे केस आहेत ना, ते तपस्व्याचे केस नाही. मग काय करायचंय, कशा करता पाहिजे? त्यांनी सांगितलं, माझ्या डोक्यावरचे जे केस आहेत ना, आता त्याच्या जटा केल्या पाहिजे. तपस्वी हा जटाधारी असतो. त्याच्या जटा जर करायच्या असतील तर केसांच्या जर जटा करायच्या असतील तर दूध, माती आणि वडाचा चीक एकत्रित करून केसांना लावावा लागतो, तर त्या जटा होतात. तर तेवढं मला आणून दे. माझी सेवा तुला करायची ना, एवढी सेवा तू कर. हे केस आता आम्हाला शोभत नाहीत, तपस्व्याला शोभत नाहीत. ऐकल्याबरोबर तो गुह ढसा 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 रडायला लागला. तो म्हणाला, देवा किती विटंबना. अरे माझा मित्र जो राज्याभिषेक होणार होता म्हणून बाहेर पडला, जो राजा होण्याच्या योग्यतेचा आहे, माझा मित्र आहे, मी एक राजा आहे, आणि एक राजा दुसऱ्याला काय देतो आहे तर वडाचा चीक आणून त्याच्या केसांच्या जटा करतोय. केवढी विटंबना, अजून किती विटंबना. तुमच्या केसांच्या जटा होण्याला मी निमित्त ठरावं, तुमचा मित्र म्हणून घेतो, तुम्हाला तुमच्या जटांना मी निमित्त ठरावं, योग्य नाही. हे योग्य नाही. गुहाला इथे पटेना. गुह तिथून निघाला, सुमंत्राकडे आला आणि सुमंत्राला सांगितलं, तुम्ही काहीतरी बोला ना, ते जटा करायचं म्हणतात, तुम्ही काहीतरी बोला. सुमंत्र पुढे आला. सुमंत्राने विचार केला, काय करावं, काहीतरी मार्ग. आतापर्यंत सुमंत्राने रामचंद्र प्रभूंना विरोध केला नाही, तुम्ही थांबा असं सुमंत्र बोलले नाहीत कुठे.
पण सुमंत्राने विचार केला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी आधार घेतला पाहिजे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की राजवाड्यातून बाहेर पडताना मला दशरथ राजे थांब म्हणत होते, तर रामचंद्रांनी मला सांगितलं थांबू नको, नंतर विचारलं तर सांग की चाकांच्या खडखडाटामध्ये ऐकू आलं नाही म्हणून. चांगल्या कामाकरता जर अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येत असेल तर रामचंद्र प्रभूंना थांबवण्याकरता आपण असा विचार का करू नये. म्हणून सुमंत्र रामचंद्र प्रभूंजवळ आले आणि सुमंत्राने सांगितलं की तुम्हाला तुमच्या वडिलांनी आज्ञा केली हे खरंय, पण मला तिथून बाहेर पडण्याच्या पूर्वी मला त्यांच्या महालामध्ये बोलवून राजाने असं सांगितलंय की सुमंत्रा तू रामाबरोबर जा, थोडस लांबवर जाऊन 4-8 दिवस कुठेतरी त्यांना थांबव, अरण्यामध्ये इकडं तिकडं फिरव आणि 10-15 दिवसानंतर पुन्हा रामाला घेऊन ये. कारण तू इथून बाहेर पडलास रामाला घेऊन की इथलं वातावरण कालांतराने थोडं निवळेल. रामचंद्र प्रभूंच्या वियोगामध्ये आपल्याला किती दुःख होतं याची कल्पना कैकेयीला येईल. तिला पश्चाताप वाटेल आणि मग तिला वाटेल की काय मूर्खपणा आपण केला आणि हे वर मागितले, नको नको राम आपल्याला परत पाहिजे असं तिला 10-15 दिवसातच वाटेल. कारण राम नाही ते जगणं खरंच नाही. त्यामुळे तो 10-15 दिवस इकडं तिकडं फिरव, इकडचं वातावरण शमलं थोडस, द्रौपदीच्या अंतःकरणातला विकार, त्या कैकेयीच्या अंतःकरणातला विकार गेला की मग आपोआप सगळं वातावरण शांत होईल आणि मग तू रामाला घेऊन ये. हे असं रामायणात कुठं नाही की सुमंत्राला दशरथाने असं सांगितलंय 4-8 दिवस 15 दिवस इकडे तिकडे फिरव आणि घेऊन ये. अयोध्येची स्थिती सध्या चांगली नाही आहे. रामचंद्र प्रभू सुमंत्राला म्हणाले माझा तुमच्यावर विश्वास आहे, माझ्या बाबांनी तुम्हाला असं काही सांगितलं असेल तर ठीक आहे, मी ते नाकारत नाही, पण माझ्या बाबांनी तुम्हाला काय सांगितलंय हे मी ऐकण्यापेक्षा माझ्या आई बाबांनी मला काय सांगितलंय हे मी पाहिलं पाहिजे की नाही. तुम्हाला काय सांगितलंय तुमच्या जवळ, मला काय सांगितलंय मी पाळलं पाहिजे. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही मला सांगितलं, मला काय सांगितलंय 14 वर्ष तपस्व्याच्या वेशात दंडकारण्यामध्ये राहायचंय हे मला सांगितलंय, त्याच्यामुळे मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, इथून फिरवून मागे येऊ शकत नाही. सुमंत्रांनी सांगितलं मग एक काम करा, तुम्ही येणार नसाल तर सीतेला तरी माझ्या बरोबर पाठवा. सीता मातोश्रींना पाठवा म्हटल्याबरोबर रामचंद्र प्रभू म्हणाले हे बरोबर आहे, माझी तीच इच्छा आहे. पुढं सगळं अवघड आहे, आता सीतेला घेऊन जाणं कठीण आहे, तर तू सीतेला घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. तिला विचार, ती येणार असली तर माझी काही तक्रार नाही, आनंदानं तिला परत घेऊन जा. सुमंत्रांनी सीतेला विचारलं, सीता म्हणाली हे काय म्हणाले. सुमंत्रांनी सांगितलं तुमची इच्छा असली तर जा, माझं काही म्हणणं नाही, माझ्याही मनात तेच आहे असं ते म्हणाले. सीता रामचंद्र प्रभूंजवळ आली आणि सीता रामचंद्र प्रभूंना असं म्हणते तुमच्या मनात माझ्याबद्दल नेमका काय भाव एकदा कळू तरी द्या. राजवाड्यामध्ये मला म्हणाला तू माझ्या बरोबर चल, हे सगळं बोललात आणि आता म्हणता तू परत गेली तरी चालेल, असं कसं होईल, असं चालणार नाही. अहो तुम्ही विचार करा, राजवाडा सोडताना तुम्ही तुमच्या आईला काय उपदेश केला. तुमची आई तुमच्या बरोबर येते म्हणाली होती ना कौसल्या माता, तिला उपदेश करताना काय म्हणालात तुम्ही. तिला म्हणालात आई तू असं करू नको, तू बाबांजवळ राहणं महत्वाचं आहे, पती सेवेमध्ये स्त्रीनं तत्पर राहिलं पाहिजे, आपला पती हाच आपला धर्म आहे, आपला पती हेच आपलं सर्वस्व आहे असं मानून पातिव्रत्य धर्माचं आचरण तू केलं पाहिजेस. बाबांची काळजी तुझ्याशिवाय कोण घेणार हे तुम्ही आईला बोललात ना. मग पातिव्रत्य धर्म काही तुमच्या आईलाच लागू पडतो आणि बायकोला लागू पडत नाही काय. आईला सांगताना पातिव्रत्य धर्म सांगता आणि बायकोला सांगताना पातिव्रत्य धर्म तुम्ही बोलत नाही काय. आईला काय उपदेश केला तुम्ही आठवा. आणि आईला केलेला उपदेश हा फक्त तुमच्या आई पुरता उपदेश नाहीये, तर हा सकल स्त्री जगता करता केलेला उपदेश आहे. तिला वेगळं बोलायचं, मला वेगळं बोलायचं असं चालणार नाही. मग आईलाही आणायचं, मला न्यायचं होतं तर आईलाही आणायचं. आई तुमच्या आईला वाटत नाही का माझ्या मुलाला सुख मिळावं म्हणून, ती आली असती. तो उपदेश जसा आईला लागू आहे तसा मलाही लागू आहे.
बाकी सगळ्या गोष्टी प्रिय असतील मला, माझी सासू प्रिय आहे, कैकई सुद्धा प्रिय आहे, सुमित्रा माता मला प्रिय आहे, दशरथ राजे माझे सासरे आहेत, तिथं अनेक प्रजाजन आहेत, ते सगळे मला प्रिय आहेत, पण पतीपेक्षा अधिक प्रिय पतिव्रतेला दुसरं काही असू शकत नाही. त्यामुळे मी परत जाणार नाही. सुमंत्रांना वाईट वाटलं. भगवंताने रामचंद्र प्रभूंनी सुमंत्राला सांगितलं, आता तुम्ही एक काम करा, इथून लगेच परत जा, अयोध्येमध्ये जा. कारण मी लक्ष्मणाला बोललो तेच आहे, अयोध्येमध्ये कुणीही नाहीये बाबांच्या जवळ, त्यांना समजावणारं कुणी नाहीये, ते विलाप करतच असतील, त्यांचं दुःख त्यांना आवरणार नाहीये. भरत जवळ नाही, शत्रुघ्न नाही, मी लक्ष्मण इकडे आलेलो आहोत, ताबडतोब तुम्ही परत जा आणि माझ्या बाबांना सांभाळा, निघा तुम्ही. सुमंत्रांचा नाईलाज होता. रामरायाचं बोलणंही खरं होतं. सुमंत्र तिथून निघाले. वाल्मिकी रामायणाने इथे मात्र एक गंमत केली. सुमंत्र तिथून निघाले, रथामध्ये बसले. सुमंत्र जायला तयार आहेत, पण रथाचे घोडे मागे फिरायला तयार नाही, हलायला तयार नाही. लगाम ओढला की मान हलवायचे, तिथंच उभे राहायचे. चापकाचे फटकारे मारले तरी ते घोडे पाऊल पुढे टाकायला तयार नाहीत. घोड्यांच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. घोडा हलत नाही. रामचंद्र प्रभूंनी ते पाहिलं. रामचंद्र प्रभू उठले, जवळ आले रथाच्या, आणि त्या घोड्यांना त्यांनी आलिंगन दिलं, जवळ घेतलं, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, गळा मिठी मारली. रामाच्या डोळ्यातून पाणी येतं, घोडेही रडतात. रामचंद्र प्रभूंनी घोड्यांना सांगितलं, जा बाबा, परत जा, माझ्या बरोबर येऊ नका. तुम्हाला कशा करता वनवास? तिथं हिंस्त्र श्वापद असतात, मी तुम्हाला सांभाळत कसं बसू? असं करू नका, तुम्ही परत जा. रामचंद्र प्रभूंनी त्यांना मिठी मारली, जवळ घेतलं, समजावून सांगितलं, डोक्यावरून हात फिरवला, थापटलं. घोड्यांनी मान्य केलं. घोडे निघाले, पण निघाले तरी त्यांना वेग नव्हता. पुन्हा 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 घोडे मागे वळून बघतात, रामराय येतील काय, आपल्या मागोमाग थोडं तरी येतील काय. रामचंद्र प्रभू काही पावलं त्यांच्या बरोबर गेले. धर्मशास्त्राचा असा नियम आहे, यम इच्छेत पुनरायातम नयनम दूरम अनुव्रजेत, असं म्हटलंय. यम इच्छेत पुनरायातम, ज्याने आपल्याकडे पुन्हा यावं असं आपल्याला वाटतं, त्याला फार लांब सोडायला जाऊ नये. यम इच्छेत पुनरायातम नयनम दूरम अनुव्रजेत, त्याला सोडायला फार लांब जाऊ नये. तिथून थोडे 4 पावलं त्यांच्या बरोबर टाकावीत आणि परत यावं. 2 नियम आहेत धर्मशास्त्रात. काही जणांबरोबर चालताना फार लांब चालू नये, काही जणांबरोबर चालताना किती चालावं. ज्ञानोबरायांबरोबर चालायचं असेल तर आळंदीपासून पंढरपूर पर्यंत चालत जावं, प्रश्नच नाही. पण संतांबरोबर चालतानाही फार चालायची गरज नसते. संतांबरोबर 7 पावलं चाललं की संतांची मैत्री आपली होते, असं धर्मशास्त्र सांगतं. सताम साप्तपदम मैत्रम, संतांबरोबर 7 पावलं चालली की मैत्री होते. ज्यांना परत येण्याची इच्छा आहे, जे पाहुणे, आता हा नियम बरा आहे बघा, जे पाहुणे आपल्याला पुन्हा यावेत असं वाटत नाही ना, त्यांच्या घरापर्यंत जाऊन सोडून या, परत येणार नाहीत. जे पाहुणे परत यावेत असं वाटतात त्यांना दारापर्यंत सोडून या. यमिच्छेत पुनरायातम नैनम दूरम अनुव्रजेत. घोडे मागे वळून बघतात. रामचंद्र प्रभू थोडं पुढे जातात, कारण पुन्हा भेटण्याची इच्छा आहे. घोड्यांना सुमंत्रांना पाठवून दिलं. सुमंत्र तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच मार्गाने पुन्हा अयोध्येकडे जाणं केलं.
अयोध्येकडे ते गेले. अयोध्येमध्ये गेल्यानंतर पुन्हा सगळ्यांना भेटले. पुन्हा सगळ्यांना वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. पुन्हा एकदा सगळा कल्लोळ उठला. दशरथाने सुमंत्राला विचारलं, सुमंत्रा काय झालं रे, राम परत आला का? सुमंत्राने सांगितलं नाही म्हणे, परत येण्याची शक्यता नाही. त्यांनी मला गंगेच्या किनाऱ्यावरून परत पाठवलं. मग दशरथाने रामचंद्र प्रभूंचं काय आहे, कसं कसं झालं हे सगळं इत्थंभूत विचारलं. सुमंत्राने ते सगळं सांगितलं. आम्ही इथून कसे गेलो, काय नाही, 3 दिवस रामचंद्र प्रभूंना उपवास कसा घडला, पाणी पिऊन ते कसे राहिले, सगळं सांगितलं. दशरथाला अत्यंत वाईट वाटलं. दशरथ राजे विचार करतात, एका राजाचा राजपुत्र पण 3 दिवस पोटामध्ये काही पडत नाही, काय दुर्दैव आहे, काय दुर्दैव आहे. पुष्कळ वाईट वाटलं. दशरथाने मग दिनक्रम विचारला, राम काय करतो, कधी उठतो, कसं करतो, काय खातो, काय पितो, कोणाबरोबर बोलतो, सगळं सांगितलं. गुहकाची सगळी कथा निषाद राजाची सुमंत्राने दशरथाला सांगितली. दशरथाला बरं वाटलं की असं मित्र रामाला भेटला. ठीक आहे, माझं राज्य नाही तर नाही, पण कमीत कमी निषाद राजाचं राज्य तरी त्याला, शृंगवेरपूर तरी त्याला मिळालं, चांगलं झालं. तिथं का असेना, पण एके ठिकाणी माझ्या मुलांनी सुखात राहावं एवढीच माझी इच्छा आहे. सुमंत्राने सांगितलं नाही म्हणे. गुहकाने दिलेलं राज्य सुद्धा रामाने नाकारलं. रामचंद्र प्रभू पुढे गेले. त्याच्या पुढे गंगेच्या किनाऱ्यावर त्यांनी मुक्काम केला. तिथून त्यांनी मला परत पाठवलं. दशरथ राजे म्हणाले, सुमंत्रा तुला तरी कळायला पाहिजे होतं, तू तरी कसा परत आलास, तू तरी त्यांच्या बरोबर राहिला असतास तरी मला बरं वाटलं असतं, तुझ्यावर माझा विश्वास आहे. रामचंद्र प्रभूंनी त्या सुमंत्रांनी सांगितलं नाही म्हणे, राजा मी तिथं थांबलो असतो मलाही बरं वाटलं असतं, परंतु रामाने मला इथं ज्या कारणाकरता पाठवलं ते कारण सांगतो. म्हणे काय कारण? ते म्हणाले, रामचंद्रांनी मला असं सांगितलं की तुम्ही परत जा, माझा पिता वृद्ध आहे, माझ्या माता आता वृद्ध झालेल्या आहेत, माझ्या वियोगानं त्यांना अत्यंतिक दुःख झालेलं आहे, तुम्ही तेव्हा त्यांच्या जवळ जा, त्यांचं सांत्वन करा आणि माझ्या वृद्ध पित्याला आणि माझ्या वृद्ध मातांना असं सांगा की मी लवकर परत येणार आहे. मला सुद्धा अरण्यात फार दिवस तुम्हाला सोडून राहायचं नाहीये, फक्त ही 14 वर्ष अशी चुटकीसरशी संपतील आणि वासराचा गायीचा वियोग झाल्यानंतर वासरू ज्या पद्धतीनं गायीकडे जाऊन स्नानाला लागतं तसा मी तुमच्याकडे धावत येईन, तुम्ही चिंता करू नका, असा निरोप त्याने मला द्यायला सांगितलाय. तू का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. रामचंद्रांचा हा निरोप ऐकल्यानंतर दशरथाला पुन्हा वाईट वाटलं. दशरथ रडायला लागले. दशरथाने विचार केला, अरे काय माझं दुर्दैव आडवं आलंय, मुलगा नव्हता म्हणून मला त्यावेळेला दुःख झालं आणि मुलगा झाला तर आता माझ्याजवळ मुलगा राहत नाही याचं मला दुःख आहे. काय माझं जीवन आहे, दुःखातिरेकाशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं काही असू नये काय? बोलता बोलता दशरथ राजे म्हणाले, मी इतका अपयशी ठरलो, इतका दुर्दैवी ठरलो, माझ्यापेक्षा लक्ष्मण चांगला, माझ्यापेक्षा सीता चांगली, निदान त्यांना रामाचा सहवास तरी घडतो, माझ्या जीवनामध्ये तेही माझ्या नशिबात आलं नाही. काय दुर्दैव, काय दुर्दैव, असं म्हणून दशरथ राजा विलाप करायला लागला. विलाप करता करता रामाशिवाय दुसरा विचार नाही, मुखामध्ये अखंड राम 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 चालू आहे. रामाचं स्मरण करता 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 दशरथ राजे मूर्छित झाले आणि तिथंच दशरथ राजांचा प्राण त्यांना सोडून गेला. दशरथ राजांचं निधन झालं. दशरथ राजे गेले, कुणाला कळलं नाही. रामाचं नाव घेत मूर्छित होण्याची त्यांची अवस्था अनेक वेळेला सगळ्यांनी बघितली होती, पण हे मूर्छित झाले आहेत असं वाटलं. कौसल्य धावत आली, सुमित्रा धावत आली, त्यांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही म्हणे, आता हे उठण्याकरता झोपले नाहीत, हे गेले. आणि गेले म्हटल्यानंतर कौसल्याने विलाप केला, सुमित्रेने विलाप केला, खूप दुःख त्या सगळ्यांना झालं. त्या दुःखामध्ये हे दुःख आपल्या वाट्याला का आलं याचा विचार करताना सगळ्यांनी कैकेयीचा धिक्कार केला, पण कैकेयीला त्याचं काही नव्हतं. आपला नवरा गेला याच्याबद्दल तिला काही वाटलं नाही.
कौसल्या विलाप करताना म्हणते, रामविरहे उठाउठी दशरथे सांडिली सृष्टी, राणी वसा बोंब उठी कपाळपिटी कौसल्या. नाथ महाराज बोलतात, कौसल्या म्हणते, राम धाडीला वनसंकटी, राय निघाला वैकुंठी, कैकई पावली सुख संतुष्टी, राज्यपटी ते बैसो. कैकईला राज्याशिवाय दुसरं काही नव्हतं. रामाला वनवासात पाठवलं, त्याच्यामुळे नवरा वैकुंठाला गेला, तरी तिला त्याचं काही वाटत नाही. तिचा निषेध केला, धिक्कार केला. सगळ्या नगराला कळलं, सगळं नगर कैकईचा धिक्कार करायला लागलं. दशरथाचं प्राणोत्क्रमण हा सगळ्या नगराला पुन्हा दुःखावरचा अजून एक दुःखी आघात होता. रामचंद्र प्रभू गेले हा मोठा आघात, आणि त्याच्यावरती पुन्हा त्या संस्कृतामध्ये गंडोपरी पिटिका म्हणतात की नाही, तसं झालं. आधीच एखादं काहीतरी अंगाला ते बेंड वगैरे व्हावं, आणि ते बेंड झाल्यानंतर त्या बेंडावर एक पुटकुळी उठावी, असं जसं होतं तसं रामरायाचा आधीच वियोग झालेला, त्याच्यात पुन्हा दशरथाचं प्राणोत्क्रमण झालं. सगळ्या नगरजनांना पुन्हा दुःखात लोटलं. दशरथाने दशरथ राजे निघून गेले, पण राम 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 म्हणताना दशरथ राजांचा प्राण गेलेला असल्यामुळे ते रामस्वरूप होऊन गेले. सगळं नगर दुःखाती रेखामध्ये बुडून गेलं. त्या कौसल्याने विचार केला, पती जर गेलाय, पुत्र जर बाहेर आहे, 14 वर्ष भेटणार नाही, आपल्याला जगण्याचा अधिकार नाही, म्हणून सहगमन करण्याचा विचार कौसल्याने बोलून दाखवला. कौसल्याच्या सहगमनाची तयारी झाली. कौसल्या जाणार हे सगळ्यांना कळायला लागलं. दशरथ राजे गेल्यानंतर अनेक ऋषींचं आगमन अयोध्या नगरीमध्ये झालं. मार्कंडेय आले, मौद्गल्य आले, कात्यायन आले, जाबली आले, गौतम आले, कश्यप आले, वामदेव आले, सगळे ऋषी जमले. वसिष्ठ तर होतेच होते. प्रश्न असा निर्माण झाला, दुःख आहे ही गोष्ट खरी आहे, दशरथ राजांचं प्राणोत्क्रमण झालं ही गोष्ट खरी आहे, पण प्राणोत्क्रमण झालं दुःखाची गोष्ट आहे म्हणून किती दिवस दुःख करत बसायचंय? पुढचं काही बघितलं पाहिजे की नाही? विवेकी पुरुष प्राप्त झालेल्या दुःखात न अडकता पुढे काही करावं लागणार आहे या कर्तव्याचा विचार करत राहतो. ऋषींनी विचार केला, दशरथ गेले बरोबर आहे, पण आता पुढं काय? काय म्हणजे यांना अग्नी देणार कोण? एकही मुलगा जवळ नाही. रामचंद्र प्रभू परत येणार नाहीत, लक्ष्मण परत येणार नाही, भरताला शत्रुघ्नाला दोघांनाही माहिती नाही आपल्या पित्याचा वियोग झालाय. काय करावं? अग्नी द्यायचा कुणी? सगळेच ऋषी जमले होते. चर्चा सुरू झाली. ऋषींनी निर्णय दिला, ज्या वेळेला पुत्र नाही, धर्मशास्त्राचे नियम आहेत. आता हे नियम थोडेसे कठीण आहेत, कठोर आहेत, पण या नियमांच्या मागे काही विचार आहे. धर्मशास्त्र अंत्यसंस्काराचा नियम असा सांगतं की एखाद्या स्त्रीला पुत्र नाही तिची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या स्त्रीला पुत्र आहे पण एकही पुत्र पित्याच्या अंत्यसमयी जवळ नसेल आणि ते जवळ येण्याची शक्यता लवकरच्या काळामध्ये नसेल, त्या वेळेला गेलेल्या पुरुषाच्या पत्नीला त्याला अग्नी देता येतो. पुरुषाच्या चितेला अग्नी देण्याचा पहिला मान त्याच्या पत्नीला आहे. पत्नी भावना तिच्या अनावर असतात आणि त्या भावनेच्या अतिरेकामध्ये कदाचित त्या अग्नीमध्ये उडी मारेल की काय या भीतीनं पुत्राला पुढे केलं जातं. सगळ्यांनी निर्णय दिला. काय निर्णय? म्हणे दशरथाच्या बायकांपैकी कुणाला तरी अग्निसंस्कार करू देत, कारण त्यांना यायला वेळ लागेल, हे येणार नाहीत दोघे. सगळा निर्णय झाला. ऋषींना विचारलं, निर्णय अंतिम आहे का? सगळ्या ऋषींनी सांगितलं, आमचं म्हणणं असं आहे, पण वसिष्ठ काय म्हणतात ते अंतिम. वसिष्ठांना एकदा विचारा. वसिष्ठांकडे गेले. काय करायचं? वसिष्ठ काही बोलेना. काय करावं? वसिष्ठांना हा नियम माहिती नव्हता असं नाही, वसिष्ठांना सुद्धा हा नियम माहिती होता, पण वसिष्ठ बोलले नाहीत. त्याचं कारण असं होतं की वसिष्ठ विचार करतात की पतीच्या देहाला अग्नी द्यायचा असेल तर पत्नीचा अधिकार आहे, हे खरं आहे, ही गोष्ट खरी आहे, पण इथं अधिकाराचा विचार करायचा असेल, प्रसंग जर बघितला, वर्तमानातलं चिंतन जर केलं,
तर दशरथाच्या शरीराला अग्नी देण्याकरता सगळ्यात पुढे येईल ती कैकेयी आहे. ती म्हणेल याला जाळून टाकलं म्हणजे सगळे विषय संपून जातील. आणि कैकेयीला दशरथाच्या शरीराला अग्नी देण्याच्या बाबतीत वसिष्ठ समर्थ मानत नव्हते. वसिष्ठांच्या मनामध्ये विचार असा की कैकेयी जर समोर आली आणि तिने राजाच्या देहाला स्पर्श जरी केला तरी राजाच्या देहात किडे पडतील. तिचा अधिकार नाही, राजाने तिला टाकलंय, त्यामुळे आता ती अग्नी देऊ शकत नाही. मग काय करायचं? ऋषींनी वसिष्ठांनी विचार केला. वसिष्ठ म्हणाले ठीक आहे, आपण एक काम करू, भरत आणि शत्रुघ्नाला बोलवण्याकरता त्यांच्याकडे दूत पाठव. अरे पण तोपर्यंत हा देह टिकला पाहिजे, कारण देहामध्ये जे पंचप्राण असतात त्याच्यातला प्राण निघून गेला की अपान व्यान उदान आणि समान हे जे उरलेले 4 प्राण असतात आणि जे उपप्राण असतात ते उपप्राणही त्या प्राणाबरोबर निघून जातात. पण धनंजय नावाचा एक प्राण शरीरामध्ये राहतो की तो धनंजय नावाचा वायू या शरीराला फुगवत राहतो. म्हणून गेलेल्या माणसाच्या कानामध्ये नाकामध्ये कापसाचे बोळे आपल्याकडे घातलेले दिसतात. धनंजय नावाचा जो वायू आहे तो वायू या शरीराला फुगवतो. त्यामुळे गेलेल्या माणसाचं वजन जिवंत माणसाच्या वजनापेक्षा केव्हाही जास्त असतं. तो शरीर फुगवतो, तो शरीर टिकू देत नाही, शरीरामध्ये विकार निर्माण करतो, शरीर नासायला लागतं. मग काय करावं? आता हे दूत जाणार कधी, भरताला सांगणार कधी, त्या दोघांना घेऊन येणार कधी? तोपर्यंत हे शरीर, हे प्रेत कसं सांभाळायचं? प्रेत कसं सांभाळायचं? वसिष्ठांनी विचार सांगितला, ठीक आहे, एक काम करू. म्हणून वसिष्ठांनी तेलाने भरलेल्या एका द्रोणीमध्ये दशरथाचा देह ठेवून दिला. मोठं नावेसारखं, द्रोणी म्हणजे द्रोणच असतो पण भला मोठा नावेसारखा असतो. त्याच्यामध्ये पूर्ण तेल भरलं, त्या तेलामध्ये देह ठेवला की तो तेल स्निग्ध असल्यामुळे, काही कारणामुळे, काही कारण असतील ती असोत, पण वायूचा परिणाम त्या देहावर होत नाही. तो देह किती दिवस टिकतो तेवढा दिवस तो देह टिकवायचा. म्हणून वसिष्ठांनी तेलालय भरलेल्या त्या नावेमध्ये, त्या द्रोणीमध्ये राजाचा देह ठेवला आणि ताबडतोब भरतांना बोलवण्याकरता म्हणून दूत तिकडे पाठवले. दूत गेले, भरतांना आणण्याकरता गेले, परंतु तिकडं मात्र भरताला वेगवेगळ्या पद्धतीचे अपशकुन होत होते. त्यांनाही कळेना नेमकं काय कसं, त्यांनाही नेमकं कळेना. परंतु काहीतरी विपरीत घडलंय हे भरताच्या लक्षात आलं. कसे पाठवावेत, काय पाठवावेत? वसिष्ठांनी असं सांगितलं, आपली माणसं त्यांच्याकडे पाठवा, पण पाठवताना नेहमीसारखी पाठवा. नेहमीसारखी पाठवा म्हणजे इकडं काही घडलंय याची सूचना लगेच त्यांनी भरताला द्यायची नाहीये. एरवी कुशध्वजाकडे जाताना दशरथाचे दूत ज्या पद्धतीनं जात असत त्या पद्धतीनं आता आपले दूत जाऊ देत. का बाबा, कशा करता? त्याचं कारण वसिष्ठांना माहिती होतं. वसिष्ठ विचार करतात की आत्ता जर तिथेच कळालं सगळं तर सगळेच गोंधळ होतील. कुशध्वजांना नेहमीप्रमाणे खूप भेट वस्तू वगैरे देऊन दूतांना पाठवलं, कुणाला काही कल्पना येऊ नये. कारण दशरथांचा मनोदय वसिष्ठांना कळाला होता, माहिती झाला होता की आता जर कुशध्वजाला कळलं की दशरथ राजा गेला, त्याच्या मनात ते सगळे विकल्प जागे होतील आणि पुन्हा माझ्या मुलीचा मुलगा राज्यावर बसला पाहिजे याच्याकरता तो पुन्हा येईल, पुन्हा काहीतरी प्रतिबंध निर्माण करेल. याच्याकरता दशरथ राजे गेले हे कुशध्वजाला कळू द्यायचं नाही, तिथे कुणालाच कळू द्यायचं नाही. म्हणून दूत पाठवले, भेटवस्तू वगैरे देऊन पाठवले. ते दूतांनी भेटवस्तू वगैरे दिल्या, ते सगळं झालं. भरताला मात्र काहीतरी अपशकुन होत होते. दूतांबरोबर भरत निघाले. त्यांनी त्या दूतांना विचारलं,
कशा करता आम्हाला बोलवणं केलं? दूत काही बोलेनात, काही सांगेनात. भरत आणि शत्रुघ्न या दोघांसमोर ते दूत जाऊन उभे राहिले. भावार्थ रामायणाने म्हटले सुमंत्रच गेले, पण वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलंय दूत गेले. काही का असेना, कोणी गेलं. भरताला नक्की वाटलं की काहीतरी अघटित घडलंय. त्यांनी विचारलं कशा करता आम्हाला बोलवलंय? त्यांनी सांगितलं काही नाही, परत बोलवलंय, खूप दिवस झाले तुम्ही इकडेच आहात, तिकडे आलं पाहिजे. तर भरताच्या मनामध्ये विकल्प आले. भरत लगेच निघाले, अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर भरताला कशाचीच काही कल्पना नव्हती. सगळी अयोध्या सूतकी होती, कुठेच आनंद दिसत नव्हता. प्रसन्न, एरवी प्रसन्न असणारी ही नगरी त्यावेळेला मात्र अतिशय निराश होती, उद्विग्न होती, उदास होती. भरत आले, भरतांच्या मनामध्ये विकल्प होतेच. आत आल्याबरोबर त्या द्रोणीमध्ये ठेवलेला दशरथाचा देह दिसल्याबरोबर भरताला वाईट वाटलं. लगेच लक्षात आलं अपशकुन का झाले. भरताने खूप विलाप केला. आता हे आपण काय करावं, कसं सहन करावं हे भरताला कळेना. खूप अश्रू गाळले त्याने. आता आपल्याला सांत्वन करणारं दुसरं कोणी नाही, रामाशिवाय आपल्याला कोणी शांत करू शकत नाही. म्हणून रामाला भेटण्याकरता भरत धावत रामाच्या महालामध्ये गेले. बघतात तर रामचंद्र प्रभूही तिथं नाहीत. मग त्याने विचारलं राम कुठे, दादा कुठे? कोणी काही सांगेना. शेवटी कैकेयीनं त्यांना सांगितलं असं असं झालंय. कैकेयीचा खूप तिरस्कार भरताने केला, खूप रागावले, मंथरेला रागावले. पुष्कळ मोठा इतिहास, मोठ्या घटना तिथं घडल्या. काय करावं काही कळेना. फार संतप्त भरत झाले. मंथरेचं मस्तक उडवावं म्हणून तलवारही हातात घेतली. वसिष्ठ मध्ये पडले, हे करू नकोस. हे सगळं जे ठरलेलं आहे त्या पद्धतीने होत राहणार आहे. अरे रामचंद्र प्रभू बाहेर पडलेच नाहीत तर रावणाला मारणार कोण, ऋषींना विश्वास देणार कोण? असं करू नको. जे झालं ते चांगलं झालं. या स्त्रीचा वध करून तुला काही मिळणार नाही. गाय, स्त्री, ब्राह्मण आणि भाऊ यांचा वध करायला शास्त्र कधीही परवानगी देत नाही. ते कसेही असले तरी गाईचा वध करू नये, स्त्रीचा वध करू नये, ब्राह्मणाला कधीही मारू नये आणि आपल्या भावाला कधीही मारू नये. काही वाटेल ते झालं तरी मारू नये, शास्त्र सांगितलं. भरत थोडे शांत झाले, पण शांत होऊ नये त्यांच्या अंतःकरणातली ती संतप्त भूमिका संपली नाही. मंथरा दिसली. भावार्थ रामायण म्हणतं मंथरेच्या कंबरड्यात भरताने लाथ घातली. ती मंथरा बाजूला जाऊन पडली, तिची कंबर मोडून गेली. आधीच तिला कुब्जा होशील म्हणून शाप रामचंद्र प्रभूंनी दिला. भरताने तिचं कंबरड मोडलं, त्यामुळे ती त्रिवक्रा झाली. आणि त्रिवक्रा झालेल्या या मंथरेला कृष्ण अवतारामध्ये मग भगवंताने हनवटीला बोट लावून वर ओढलं आणि सरळ केलं. ती जी वाकडी झाली होती ती इथं भरताच्या या लाथेने ती वाकडी झाली. ज्याला अभिषेक करायचा होता ते गेले अरण्यामध्ये, जे राजपदावर होते ते गेले वैकुंठ लोकाला. आता अयोध्येला राजा नाही. मग अंत्यसंस्कार आधी का राज्यारोहण आधी? धर्मशास्त्र म्हणतं राज्यारोहण आधी, अंत्यसंस्कार नंतर. आपल्याकडे पहा, एखाद्या वेळेला एखादा संस्थानिक जर मरणासन्न झालेला असेल किंवा प्रसंगी त्याला संतती नसताना जर तो गेलेला असेल तर तो गेल्यानंतर त्याच्या मांडीवर दत्तक दिलं जातं, मग त्याचे अंत्यसंस्कार होतात. आधी राज्याभिषेक. ठीक आहे, भरताला अभिषेक करा, कारण तसा वर दिला गेलाय. अभिषेक करा आणि मग अंत्यसंस्कार करा. भरताला विचारलं तुला पट्टाभिषेक करायचा आहे? भरताने सांगितलं काही संबंध नाही, माझं रामावरती नितांत प्रेम आहे, मी राज्याभिषेक करून घेणार नाही, रामाचाच अभिषेक झाला पाहिजे. मला अभिषेक करावा ही कल्पना तुमच्या डोक्यात आलीच कशी आणि तुम्ही हो म्हणालातच कसे? त्यांनी दशरथालाही काही बोल लावले. ठीक आहे, आपल्या कुळाची परंपरा आहे दिलेला शब्द पाळायचा, पण आपण कोणता शब्द दिलाय आणि कोणता पाळला पाहिजे एवढं तारतम्य तरी आपल्याला पाहिजे. म्हणून त्यांनी दशरथालाही बोल लावले. मग काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला. शत्रुघ्नाला विचारलं, तो म्हणाला माझा तर काही संबंधच नाहीये. भरत नाही म्हणतात म्हणल्यानंतर मी हो म्हणायचं काही कारण नाहीये. कोणी बसायला राजसिंहासनावर बसायला तयार नाही. शेवटी काय करायचं?
भरताने सांगितलं एक उपाय करता येईल. मी आता सांगतोय आपल्याला भावार्थ रामायण, मी अध्यात्म रामायणात नंतर येतो याच प्रसंगाच्या अनुषंगाने. भरताने सांगितलं एक उपाय माझ्याकडे. काय आहे? रामचंद्र जरी दादा जरी इथून गेलेला असला तरी दादाच्या पादुका आपण इथं आता सिंहासनावर ठेवू. वसिष्ठांनी सांगितलं ठीक आहे. रामरायाच्या पादुका ठेवल्या गेल्या. काही ठिकाणी वर्णन आलंय वसिष्ठांनीच सांगितलं पादुका ठेवा, काही ठिकाणी सांगितलं भरतानी सांगितलं, कोणी का सांगेना, पण रामरायाच्या पादुका सिंहासनावर ठेवून मग अंत्यसंस्काराचा सगळा विधी करायचा असं ठरलं. रामरायाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या गेल्या. तेवढ्यात दशरथाबरोबर सहगमन करण्याकरता कौसल्या पुढे आली. ती म्हणाली मी सती जाणार आहे, मी त्यांच्याबरोबर सहगमन करणार आहे, कारण असं जीवन जगण्यापेक्षा मला त्यांच्याबरोबर गेलेलं बरं वाटतं. वसिष्ठ मध्ये पडले. वसिष्ठांनी तिला याच्यातून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. वसिष्ठ म्हणाले पतिव्रतेने पतीबरोबर सहगमन करणं हे जरी तुझ्या दृष्टीने योग्य असलं तरी जोपर्यंत रामाची तशा अर्थाने भेट होत नाही तोपर्यंत तुला सहगमन करता येणार नाही. कौसल्या म्हणाली तुम्ही हे म्हणता हे मलाही पटतं, माझ्या सहगमनापेक्षा मला रामाची भेट अधिक जास्त समाधान देणारी आहे, हे खरं आहे, पण राम येणार 14 वर्षांनी आणि तोपर्यंत मी तरी जिवंत राहीन याची काय खात्री आहे? आणि तो येण्याच्या आधी जर माझं प्राणोत्क्रमण झालं तर मला पतीबरोबरही जाता आलं नाही, रामाची भेट झाली नाही, असं दोन्ही बाजूने माझं नुकसान होईल की नाही? वसिष्ठांनी सांगितलं चिंता करू नकोस, मी रामाची आणि तुझी भेट घडून देण्याचं अभिवचन देतो. हे अभिवचन मिळाल्यानंतर कौसल्या माता तिथून परावृत्त झाली आणि दशरथाचा अंत्यसंस्कार सगळा पार पडला. सगळा अंत्यसंस्कार करून सगळे घरी परत गेले. राजवाड्यात हे सगळे परत आले. मध्यरात्रीच्या पुढं कैकई उठली, भरताच्या महालामध्ये गेली. भरताला तिने उठवलं आणि भरताला सांगितलं आता वेड्यासारखं रामाला परत बोलवून त्याचा अभिषेक करण्याची भाषा करू नकोस, मूर्ख आहेस. राज्य तुला मिळालंय, तू हे राज्य भोगलं पाहिजे, अभिषेक करून घे. मी एवढे जे प्रयत्न केलेत, मला सगळ्यांनी बोल लावलेत, सगळ्यांच्या शिव्या मी खाल्ल्या आहेत, धिक्कार करून घेतलाय, ते सगळं माझं वाया घालवायचंय काय तुला? नाही. आईच्या संबंधानं तुझं म्हणून काही कर्तव्य असेल तर ते तू केलं पाहिजेस, असं म्हणून कैकई पुन्हा पुन्हा भरताला सांगायला लागले. पण याचा भरतावर चांगला परिणाम व्हायच्या ऐवजी कैकई बद्दलच्या वाईट भावनाच भरताच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागल्या. त्यांनी सांगितलं अगं तू कोण आहेस? तुझ्या पोटी मी आलो, माझं दुर्दैव समजलं पाहिजे. अशी कशी तू माझी आई आहेस? तू माझी आई नाही, माझी वैरीण आहेस. हे सगळं त्यांचं बोलून झालं. तुला या राज्याबद्दलचा लोभ आहे. त्यांनी सांगितलं अरे तसं नाही बाबा, तुझ्या वडिलांची आज्ञा म्हणून तू राज्य कर. त्यांनी सांगितलं तसं मी काही करणार नाही. निर्भत्सना केली. सकाळी उठून वसिष्ठांकडे गेले. वसिष्ठांना सांगितलं रामाबद्दलची अशी अकृत्रिम श्रद्धा भरताच्या अंतःकरणात हे बघून वसिष्ठांनाही बरं वाटलं. आणि मग भरतांनी सांगितलं की आता एक काम करू, दादा अरण्यात गेला हे मला माहिती नाही आहे, सुमंत्राला माहिती आहे तो कोणत्या दिशेने गेला, कसा गेला, काय गेला. राज्य मला करायचं नाहीये, राज्य रामाचं आहे, ते रामानेच करावं अशी माझी इच्छा आहे. वरांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर माझ्या आईने जे 2 वर मागितले होते त्याच्या एका वरामध्ये मला अभिषेक मागितला होता, ते प्रकरण माझ्यापर्यंत आलंय म्हणल्यानंतर वडील माझे शब्दातून मुक्त झालेत. आता मला प्राप्त झालेलं हे राज्य मी कुणाला द्यायचं हा माझा प्रश्न आहे. भरताला राज्य मिळावं असं म्हटलं होतं ना आईने, वडिलांनी हो म्हणून सांगितलं होतं ना, मग मला राज्य मिळालं, मी आलो राज्यामध्ये, आता हे राज्य मला मिळालं, आता मला मिळालेलं हे राज्य मी कुणाला द्यायचं हा माझा प्रश्न आहे ना, अधिकार माझा आहे ना. मला असं वाटतं की रामाला अभिषेक करावा, मग आपण रामाला भेटायला जाऊ. भरताने सांगितलं. सगळ्यांनाच आनंद झाला. कौसल्या माता तयार झाली, सुमित्रा माता तयार झाली, भरत तयार, शत्रुघ्न तयार. वसिष्ठ म्हणाले मी तुमच्या बरोबर येतो, कारण त्यांनी कौसल्याला शब्द दिला होता मी तुझी रामाची भेट घालून देईल, या निमित्तानं माझाही शब्द पूर्णतेला जाईल. हे वसिष्ठांना कळलं. सगळे तयार झाले.
भरताने आपली चतुरंग सेना सिद्ध केली आणि भरत रामरायाच्या भेटी करता म्हणून निघाले. पण इकडं मात्र रामराय गंगेचा तीर ओलांडून पुढे जायला निघाले. आता रामाचं पुढे जाऊन थांबणं, भरताचं मागून येऊन रामरायाला भेटणं, या सगळ्याच कथानकांचा आपल्याला थोडा थोडा विचार करायचा आहे. तो विचार संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण करू.